नमस्कार मित्रांनो, चिंतामणी टेकमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण प्ले स्टोअरवर जाऊ. प्ले स्टोअरवर गेल्यानंतर या ठिकाणी आपण सर्च करूया गुगल लेन्स. तर ह्या गुगल लेन्सच्या बाबतीत आपण आज पूर्ण इन्फॉर्मेशन आपण बघणार आहोत. गुगल लेन्स हा ऑलरेडी मी डाउनलोड केलेला आहे. हा सुरुवातीला ओपन करतो. ओपन केल्यानंतर या पद्धतीचा इंटरफेस आपल्याला दिसेल. गुगल लेन्स ओपन केल्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला ट्रान्सलेट, त्यानंतर टेक्स्ट, त्यानंतर सर्च, त्यानंतर होमवर्क, त्यानंतर शॉपिंग, त्यानंतर प्लेस आणि त्यानंतर डायनिंग असे ऑप्शन्स आपल्याला दिसत आहेत. तर सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे, तुमचं इंटरनेट चालू असलं पाहिजे. इंटरनेट जर बंद असेल तर गुगल लेन्स हे वर्किंग करत नाही. सगळ्यात अगोदर आपण ट्रान्सलेटच्या बाबतीत बघूया. इथे आपल्याला मी एक हाताने लिहिलेलं एक पेज घेतोय. या पेजवर मी सर्व काही लिहिले आहे. तर इथे आपल्याला डिटेक्ट लँग्वेज हे एक ऑप्शन दिसतंय. त्याच्या पुढे मराठी हे दिसतंय. तर आपण काय करूया, मराठीच्या ऐवजी आपण इंग्लिश घेऊया. इंग्लिश घेतल्यानंतर आपण जे काही लिहिलं आहे त्याचं खाली आपल्याला ट्रान्सलेशन झालेलं दिसतंय. तर आपल्याला सगळ्यात अगोदर आपण मराठी घेऊया. म्हणजे आपण जे काही मराठीतून लिहिले आहे त्या बाबतीत आपण टेक्स्टचा विचार करूया. सगळ्यात अगोदर आपण टेक्स्टचा विचार करूया. टेक्स्ट झाल्यानंतर खाली आपल्याला एक ऑप्शन दिसते, तिथे क्लिक करा. त्यानंतर इथे आपल्याला सर्व सिलेक्शन झालेलं दिसेल. हे सिलेक्शन झाल्यानंतर इथे आपल्याला परत एक ऑप्शन दिसत आहे, सिलेक्ट ऑल. अँड आपण जे सिलेक्ट केलेलं आहे त्याची कॉपी आपण आपल्या मोबाईलमध्ये जे नोट्स ॲप आहे त्याच्यामध्ये आपण त्याला पेस्ट करूया. इथे पेस्ट झाल्यानंतर आपल्याला दिसतंय, आपण पूर्णपणे जर पाहिलं तर जवळपास 99% अतिशय करेक्ट आपण जे मराठीतून लिहिलं आहे ते आपल्याला इथे दिसतंय. आता आपण सर्चचा विचार करूया. इथे सर्च या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर इथे आपण जो क्वेश्चन लिहिला आहे त्याचं ॲन्सर आपल्याला जर सर्च करायचं असेल तर इथे क्लिक करा. त्यानंतर जो क्वेश्चन आपल्याला घ्यायचा आहे तो क्वेश्चन सिलेक्ट करा. तो पूर्ण सिलेक्ट झाल्यानंतर त्याला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे जर वरती आपण आलो तर आपल्याला इथे पूर्णपणे दिसतंय, टू मेजर द फिजिकल क्वांटिटी लाईक लेंथ, मास अँड टाईम वी रिक्वायर ए स्टँडर्ड ऑफ मेजरमेंट. इथे पूर्णपणे आपल्याला त्याचं ॲन्सर आपल्याला दिसतंय. याच पद्धतीने आपण दुसरा क्वेश्चन घेऊया. सेम प्रोसेस रिपीट करा. क्वेश्चन सिलेक्ट करा आणि त्याचं ॲन्सर काय येते ते आपण बघूया. तर आपल्याला इथे दिसतंय, ते पूर्णपणे आपल्याला ते दिसतंय. परत एकदा आपण त्याला सिलेक्शन करूया. इथं आपल्याला पूर्णपणे दिसतंय, त्या क्वेश्चनचा ॲन्सर आपल्याला इथे दिसतंय. अँड ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड डिफरन्स बिटवीन टू व्हॅल्यूज इज ए फॅक्टर ऑफ 10. नंतर आपण डेफिनेशन सिलेक्ट केलेली आहे. ही डेफिनेशन सिलेक्ट केल्यानंतर आपण त्याचा ॲन्सर आपण इथे बघतोय. या पद्धतीने आपण
वेगवेगळ्या क्वेश्चनची ॲन्सर आपण शोधू शकतो. मात्र याच्यासाठी आपल्याला नेटची आवश्यकता आहे. यानंतर आपण ट्रान्सलेटचा विचार करणार आहोत. ट्रान्सलेटवर क्लिक करा. इथे आपल्याला पूर्णपणे वरती आपल्याला दिसतंय इंग्लिश टू मराठी, म्हणजे आपण जे इंग्लिशमधून लिहिले त्याचं मराठी ट्रान्सलेशन आपल्याला दिसतंय. या पद्धतीने आपण गुगल लेन्सचा वापर करू शकतो. थँक्स फॉर द वॉचिंग. धन्यवाद.